या वेदकाळामध्ये जशी इतर सगळी कर्म करता येतात तसं धुलीवंदनसुद्धा साजरे करता येते, कारण त्याला कुठेही शास्त्राने निषेध सांगितलेला नाही आहे। त्यामुळे नेहमीप्रमाणे आपण ज्या भागामध्ये धुलीवंदन म्हणजे होली असं ज्याला म्हणतात, रंग खेळणे असा जो प्रकार आहे तो 3 मार्च रोजी आपण सगळेजण करू शकता। तेव्हा या ग्रहणाचे नियम आणि आपल्या पूजा, अभिषेक, होळी खेळणे इत्यादीचे गोष्टी या सगळ्यांचा विचार या 3 मार्च रोजी आपण नीटपणाने करावायचा आहे। आणि हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे त्याचा पर्वकाल हा फारच अल्पकाल आहे। तेव्हा या अल्पकालामध्ये जे शक्य असेल ते करावं, नाहीतर फक्त मोक्षस्नान केलं तरी चालेल। या 2 मार्च रोजी होलिका दहन आहे आणि 3 मार्च रोजी धुलीवंदन आहे आणि याप्रमाणे आपण हे सर्व दोन्ही दिवस आपण साजरे करायचे आहेत। होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा।